सामाजिक वनीकरण विभागाने पर्यावरण संवर्धनासाठी लावलेल्या वृक्षांवरच कुऱ्हाड चालवून त्यातील लाकडाची परस्पर व्यापाराला विक्री केल्याचा प्रकार कासारवाडी परिसरात समोर आला आहे। या लाकडाची वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहन क्रमांक MH12FD 2847 याची कागदपत्रे अपूर्ण आढळल्याने प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे। कासारवाडी परिसरातून सामाजिक वनीकरण विभागाच्या अखत्यारीतील वृक्षांची तोड करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनाची तपासणी केली। तपासणी दरम्यान वाहन चालक प्रशांत सुधाकर उगले यांच्यावर व वाहनाची आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आल्याने वन विभागाने कारवाई केली आहे। तर तोडलेली झाडाची परस्पर व्यापाराला विक्री केली असल्याचा प्रकार देखील उघडकीस आलाय। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या माध्यमातून लावण्यात आलेली झाडे नेमकी कोणाच्या परवानगीने तोडण्यात आली, तोडलेल्या लाकडाची विक्री कोणाला आणि कोणत्या प्रक्रियेतून करण्यात आली, तसेच अपूर्ण कागदपत्रे असताना लाकडाची वाहतूक कशी झाली या प्रश्नांची उत्तरे आता तपासातून समोर येणे गरजेचे आहे। दरम्यान वन विभागाने केलेल्या कारवाईमुळे या प्रकरणातील पुढील तपासाकडे कासारवाडी परिसराचे लक्ष लागले आहे। वृक्षतोडीपासून लाकूड विक्रीपर्यंतच्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे। सदरील कारवाईत पिकअप चालक प्रशांत सुधाकर उगले यांच्यावर सिन्नर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पाटेकर, नांदूर शिंगोटे येथील परिमंडळ अधिकारी MP चव्हाण, वनरक्षक RA गायकवाड, वनरक्षक MR माळी, वनरक्षक आकाश रुपवते, वनरक्षक FJ सय्यद, वनमोर रामनाथ आगविले आदींनी केले आहे। SA न्यूजसाठी संतोष शिरसाट। तुमचं नाव सांगा बाबा। फकीरा सकाराम सहाने। हे झाड तोडण्याची परमिशन घेतली का तुम्ही? परमिशन नव्हती घेईल, मी खोड तसे ठेवले, माझ्या ऊसाचे नुकसान होत होती ना, त्याच्यामुळे फक्त वासवा काढला। वन विभागाचे जे अधिकारी आलेले आहेत आता त्यांनी जमा केले आहेत, उद्या त्या कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागेल, त्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे? येईल मी आता काय, माझ्या ऊसाचे नुकसान भरपाई मला दिली तर मला काय अडचण नाही ना साहेब। त्या झाडांमुळे एवढी मोठी नुकसान आहे, तुम्ही पाहा ना। पण आता जसं तुम्ही म्हणता माझी नुकसान होती, तर प्रत्येक शेतकरी जर म्हणला नाही ना होती तर मग झाडं तोडायचे का? वन विभाग नाही, पूर्ण खालून काढलेच नाही, फक्त फांट्या काढल्यात। अजूनही पाहून घ्या, कुठं खोड एक सुद्धा खोड काढलेलं नाही। असं आहे का? हा, खोडाला अजिबात हात लावेल नाही। आता हे झाडं तुम्ही इथं हे लाकडं गोळा करून ठेवले, याचं काय करणार होते? त्याचं काय करायचं आता? ते विकणार आहे का तुम्हाला ठेवणार आहे? काय करणार आहे? ते वन विभागाला जमा करणार आहे का? काय करणार आहे? कसं बी तुम्ही म्हणले वन विभागाला, वन विभागाला नाही, तुमची काय भूमिका आहे? तुम्ही कशासाठी तोडलं? नाही, मी काय तोडलं कशासाठी तोडलं तुम्ही? वसव्याकरता तोडलं। कासारवाडी सोनेवाडी रस्त्यालगत जी झालेली वृक्षतोड आहे त्या ठिकाणी जे झाड तोडलेले आहे त्या झाडाचा जो मुद्देमाल आहे किंवा ती जी गाडी आहे ज्याच्यामध्ये तो लोड केलेला आहे झाड आणि ती लाकडं, तर ती गाडी या ठिकाणी वन विभागाने जप्त केलेली आहे। तर त्या संदर्भात आपण वन अधिकारी आणि त्यांचे जे सहकर्मचारी आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सोनेवाडी कासारवाडी या रस्त्यावर विनापरवाना वाहतूक करत असताना आपण पिकअप पकडली आहे आमच्या पथकाने। तर सध्या आपण नांदूर शिंगोटे आमच्या वन परिमंडळ कार्यालयाजवळ ती जप्त करून ठेवली। तिथं आपण गुन्हे काम करतो आहे। 41(2)ब अंतर्गत आपण जप्त करून इथं कागदपत्र तयार करायचं काम चालू आहे। बघितलं आपण या ठिकाणी सर्व स्टेटमेंट वगैरे आलेले आहेत आणि जबाब वगैरे झालेले आहेत। आता पुढील कारवाई काय होते याकडे आपल्या सर्वांचं लक्षच आहे। SA न्यूजसाठी संतोष शिरसाट, धन्यवाद।